मित्रांनो पेट्रोल कॉक तुटला गाडीचा. आता ह्या मॉडेलचा भेटायचा का तरी. इधर ये छोटा गुरु ਬਾਅਦ ਇਹ ਆ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਦੱਸ ਦੇਣਾ ਤੁਸੀਂ ਆਂਦੇ ਨੇ ਘੁੰਮਣਾ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਨੀਂਦ ਆ ਗਈ ਤੁਹਾਡਾ ਬੜੂਆ ਕੱਢ ਲੈਣਾ ਜੇ फ्री आकोगे. आलोय आता आपण हे तिथलं अमृतसरमधील होंडा मार्केट म्हणून आहे. तर होंडा मार्केटला आलोय. इथं गाडीचं ऑइल वगैरे चेंज करून घेऊया. आणि मग मित्रांनो तर सगळं साहित्य सोडून ठेवलं गाडीला आणि आता गाडी धुवून घेतोय. गाडी तयार झाली लद्दाखला जाण्यासाठी. मित्रांनो तर फायनली अमृतसरला बाय बाय म्हणून आपण निघालोय पुढच्या दिशेने प्रवासाला. जबराटाचा हायवे पेट्रोलच्याच गोची होणार आहे. कारण काय झालं पेट्रोल टाकायचं विसरलो मी सकाळी मित्रांनो तर फायनली जेवण वगैरे झालंय आणि आता निघतोय. बरं मित्रांनो तर पाहू शकताय रोडवर किती सुंदर हिरवळ आहे. सगळीकडे हिरवळ दिसतंय. एकदम मस्त रोड वाटतो एकदम टकाटक. इधर नजदीक पेट्रोल पंप किधर आहे कितना दूर नाही आहे काही नक्की. पण त्यांचं म्हणणं आहे की बाबा भारताची अजिबात इज्जत करत नाही आहेत. मी ज्या भागात आलो आहे ते गुरुदासपूरमध्ये आणि झेंडा बिंडा फाडून टाकते आता. मित्रांनो तर फायनली पोचलो आपण. हे पाहू शकताय बाबा नामदेव कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे स्कूल ह्यांचं म्हणजे गुरुद्वारा पण हेच आहे. गुरुद्वारा आपले जे संत नामदेव होते त्यांचा हा गुरुद्वारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा कुठे आहे तर मित्रांनो हा पंजाबमधील गुरदासपूरमधील घुमान या गावामध्ये मित्रांनो. तर चला हा गुरुद्वारा पाहूया. तर पाहू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे बारामती महाराष्ट्रात आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे 53वा. तर 53व्या दिवशी आपण आहे आता अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलला. काल दर्शन करायला आलो होतो आणि कालचा मुक्काम गोल्डन टेम्पलच्या इथेच केला होता. आपण जे भक्ती निवास आहे ना तिथं केला होता. पाहू शकताय ते पूर्ण भक्ती निवासाचीच लाईन आहे. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला नाही पूर्ण इथं शराय म्हणून म्हणतात पंजाबीमध्ये. तर अशा प्रकारे आहे. आणि मित्रांनो इथंच आपण मुक्काम केला होता. कालच्या मुक्कामामध्ये हाल झालं तुम्ही पाहिलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये की बाबा आलो इथं रविवार होता काय जागाच भेटा नाही मेन म्हणजे. आणि माझ्याकडे सगळं इलेक्ट्रॉनिक सामान होतं. कॅमेरे होते 2 पॉवर बँक मोबाईल वगैरे. आणि इथं म्हणायची की तुम्ही असाच झोपला आणि तुमच्या वस्तू अशाच बॅग पडली तर कोणी चोरीला घेऊन जाईल. तुम्हाला पहिलं ते लॉकरमध्ये ठेवून मग झोपा. तर मित्रांनो अशा पद्धतीने लॉकर हुडकण्यामध्येच 1 वाजले आणि मग आपल्याला 1 वाजता फायनली लॉकर भेटलं. एका सहाय्यांच्या मदतीमुळं त्यांनी चिठ्ठी दिली. तिकडून पाहू शकता गोल्डन टेम्पल. आता मी माझी गाडी आहे दुसऱ्या गेटला. मी आलोय चालत तिकडे थांबायसाठी. तर चला जाऊया. झाला मुक्काम आपण निघूया आता. मेन म्हणजे काय झालं मोबाईल पॉवर बँक सगळे डिस्चार्ज झाले आता. तर मग ही करू पहिलं चार्ज करूया अशा प्रकारचं आहे. आणि हे भारतातील असं एकमात्र लंगर हॉल आहे की तिथं 24 तास जेवण चालू असतंय. बघा नुसती भांड्याचाच आवाज येईल. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर भांडी धुवायचा. चला मित्रांनो तर फायनली परत गाडीपाशी आलेलो आहे आता. आता गाडी घेऊन निघतो इथनं बाहेर. चला पार्किंगला पैसे नाही आहेत पण चिठ्ठी असते. तर अशा प्रकारे आहे चांगली व्यवस्था इथं. पण शनिवार रविवारची गर्दी लई होती बघ. आता आपल्याला इथनं मित्रांनो तर चला आता हे मित्रांनो तर आता हे पंजाब पोलीस आहेत ना त्यांना विचारूया. मित्रांनो पेट्रोल कॉक तुटला गाडीचा.
आता ह्या मॉडेलचा भेटायचा का तरी त्या गावात इश्यू झाला आहे मोठा. तर पहिलं गॅरेज नसलं पाहिजे. ठीक आहे, 2 मिनिट. सर स्टैंड स्टैंड नहीं, मैं क्या बोल रहा था सर, इधर ये छोटा गुरु इधर छोटा गुरुद्वारा किधर रहेगा जिधर जाके आराम कर सके, मोबाइल वगैरह चार्जिंग लगा सके ऐसा? आपने राम सुना? हाँ, छोटा गुरुद्वारा क्या होना बोले आप उसे? मतलब जो सिटी से बाहर रहे थोड़ा, जिधर भीड़ भाड़ कम रहे, उधर में मोबाइल मेरे कैमरा वगैरह चार्ज कर सकूँ ऐसा। लेना फ्री है कि फ्री दरबार साहब भी 500 रुपये जमा होंगे, 500 रुपये जमा 500 करते हैं। कितने भी होना, रात रहना कहते नहीं? नहीं, मेरे को ये भीड़ भाड़ से बाहर जाना है। फिर बाहर से पैसे जा रहे हैं मैंने लेने है ना? कमरे नहीं, हॉल रहेगा तो भी चलेगा, मेरे को कुछ नहीं है। पंखा और खाली रहेगा तो ये आपने ये इसके ऊपर गुरुद्वारे है ना जो मैं तो एक मिनट क्या काम करते आप लोग? मैं तो घूम रहा हूँ ऑल इंडिया। बात ये मैं तो दस देना तुम आते ने घूमना है, मैं फ्री का कमरा उत्थे इदा बैठे होंगे जो सुत्ते विच बंदे बैठे होंगे तो ਤੁਹਾਨੂੰ नींद आ गई ਤੁਹਾਡਾ ਬੜੂਆ ਕੱਢ ਲੈਣਾ। ਜੇ फ्री आखोगे मैं वेख्या ना उत्ते मैं रहा तू बंदे ਤੁਹਾਡੀ नींद आ गई ਤੁਹਾਡਾ ਬੜੂਆ ਕੱਢ ਲੈਣਾ, ਇਹਨੂੰ 500,000 रुपया खर्चा चंगा वा। ठीक है, हाँ मेरी का बात समझ लो, मैं बिल्कुल गल सही करूँगा। उत्ते ਇਹੋ ਜਿਹੇ ਬੰਦੇ ਵਿੱਚ ਵੀ ਹੁੰਦੇ ਆ ਅੰਦਰ ਜਿਹੜਾ ਸੁੱਤੇ ਤੁਹਾਡੀ ਜੇਬ ਕੱਢ ਲੈਣੀ ਹੈ ਨਾ। ओके, थैंक यू। हाँ पैसे खर्चो, सही गल करो, गुरु घर खड़ोते हैं, मैं करैक्ट गल कर। ओके जी। उत्ते विच बंदे चोर भी बैठे होंगे आ, हाँ हर थां होंगे आ, ਤੁਹਾਡੇ ਵੀ ਲਾਗੇ ਹੋਣਗੇ, ਉਹਨਾਂ ਦਿੱਤਾ ਤੁਹਾਡਾ ਬੜੂਆ ਕੱਢ ਲੈਣਾ। ओके जी, ये नहीं ओके जी। मैं ये बहुत चोरी इधर बहुत होती है। आंਦੇ फ्री चाहिए बाबा ने दस फ्री चाहिए तो मैं फ्री जे तुम सोगे जिथे मर्जी चल जा, ਇਹਨੂੰ 500,000 रुपया खर्च चंगा वा। उनका कहने का मतलब है कि अगर आप रूम लेते हो ना, ऐसे कच के रूम लेते हो तो आपकी सेफ्टी है। फ्री में लोगों कोई आपको काट लेगा, कोई जेब काट लेगा, कोई हाँ बात है, वो आधार कार्ड लेंगे आपका, इसलिए ध्यान रखना आपको। केयरफुल में रखना। आगे आपकी मर्जी है, मैं देख रहा बोल दिया अपनी मर्जी। ओके, थैंक यू। बैठा के अच्छे पुलिस वाले हैं। ओके, इनके ये अच्छे पुलिस वाले हैं। हाँ नहीं है ना, हर किसी को अच्छा गाइड नहीं करते, ये करते हैं। ओके, उत्तराखंड से आए हो? नहीं, मैं तो महाराष्ट्र से मुंबई। मित्रांनो, तर आता निघालोय बाहेर कुठनं कसं जायचं. आपण आलो होतो ह्या चौकातनं होती. मित्रांनो, तर अमृतसरमध्ये नाश्ता करायचा म्हणलं तर पराठा घेतला आहे, आलूचा पराठा. तर खाऊया. तिथं पराठा हा नाश्ता सगळ्यात फेमस आहे, पंजाबमधले पराठे. तर खातोय पराठा, बघूया कसा लागतोय पहिला. नाही तर थांबा, अजून एकदा व्हिडिओ शूट करतो. गरमागरम पराठा आहे मित्रांनो. नाही ठीक आहे.
मस्त आहे एकदम. मित्रांनो तर गाडीचं ऑइल चेंज करून घेऊया आता. आणि ते पेट्रोलचं तुटलं आहे का काय, तुटलं असला तर बदलून घेऊया कॉक, नाही तर सोबत घेऊन जाऊया. पुढे गेलं भेटणार नाही. ही मॉडेल गणके, त्या मॉडेलला काहीच भेटत नाही गाडीचं. अशा पद्धतीने आहे. तर इथं मॅकॅनिक आहे का? मैकेनिक 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 हाँ जी, फिटर फिटर मैकेनिक 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 हाँ, गाड़ी का रिपेयर करने वाला. खुला नहीं. इसका मार्केट किधर है, गाड़ी का मार्केट? आलोय आता आपण हे तिथलं अमृतसरमधील होंडा मार्केट म्हणून आहे. तर होंडा मार्केटला आलोय. इथं गाडीचं ऑइल वगैरे चेंज करून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया. ऑइल चेंज करायचं, अजून काय करायचं. इसका ये पेट्रोल कॉक किधर मिलेगा सर? सर ये मॉडल का पेट्रोल कॉक किधर मिलेगा, ये लंबा, इसका डिस्टेंस ज़्यादा है. एजेंसी. हाँ एजेंसी. एजेंसी कितनी दूर है एजेंसी? रामपुरा चौक. मित्रांनो तर फायनली गाडी मधल्या स्टँडवर लावली. आता गाडीचं ऑइल बदली करून घेतो, चेनला ऑइल करून घेतो आणि ब्रेक टाईट करून घेतो. अशा प्रकारे सगळं करून घेतो. चला निघतोय का नाही भाऊला. गरम आहे का? काय चिकनाईचं राहिली नाही त्याला. संपलंय पार. मित्रांनो तर ऑइल पार रेटला मी जवळपास 4000 किलोमीटरपर्यंत रेटली असेल गाडी यावेळेस. आता आपल्या नावे जवळपास 7500 किलोमीटर कंप्लीट झालं ह्या ट्रिपमधलं. मग मित्रांनो तर ऑइल बदली करतोय. ऑइल मोटूलचं टाकतोय आपण. चांगलं परफॉर्म करतं. हे मोटूलची नवीन पॅकिंग आली बहुतेक अशा पद्धतीची. गाडीचं ऑइल वगैरे बदली करून घेतले. आता चेनला ऑइल करून घेतो. भाई दिली सही है क्या, लूज हो गई है चेन, सही है क्या? हाँ फिर ऑइल करो, भिगा दो उसको पार. अभी ये लद्दाख जाएगी. हर हर महादेव. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आहे आपण आता अमृतसरमध्ये. आणि अमृतसरमधनं आपण आता डोंगरी भागाकडे प्रवास चालू करणार आहे. म्हणजे आपण आता लेह लद्दाखच्या दिशेने प्रवास चालू करणार आहे. जम्मू काश्मीर, लेह लद्दाख. तर तिथं जाण्या अगोदर आपण आपल्या गाडीचं ऑइल बदली करून घेतलं. मित्रांनो ह्या ट्रिपमध्ये आपल्या गाडीचं जवळपास 7500 किलोमीटरचं रनिंग झालं मित्रांनो. त्यामध्ये आपण तिसऱ्यांदा ऑइल बदली केलं आहे मित्रांनो. तर मी काय ह्यावेळेस ऑइल बदलीचे वगैरे व्हिडिओ काही काढले नाही जास्त, कारण आपल्याला काही कोणी पैसे दिले नाही आहेत किंवा की आपल्याला फ्रीमध्ये ऑइल दिलं नाही त्यांच्या व्हिडिओ काढायला. त्यामुळे ऑइल बदलीचं काढलं नाही. ही तिसरी ऑइल बदली आपली. राजस्थानमध्ये आपण एका ठिकाणी ऑइल बदली केली होती आणि आता डोंगरात जायच्या अगोदर एकदा ऑइल बदली केलेली. पाहूया आता इथनं डायरेक्ट लेहलाच ऑइल टाकायचे. ते पण मी मोटूलचं टाकतो. मोटूलचं चांगलं आहे त्यामुळे मोटूलचंच ऑइल टाकलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा, कारण आपला इथनं पुढचा प्रवास नाही लेह लद्दाखच्या दिशेने. ओके चलो बाय बाय. तुम्हाला पॅशन प्रो गाडी तिसऱ्यांदा चालली लेह लद्दाखला. ही तुम्हाला काय वाटतं ह्यावेळेस चढून तर गाडीची बॅटरी पण टाकावं असं मला वाटतंय, कारण गाडीच्या बॅटरीमुळे खूप प्रॉब्लेम यायला लागला आहे. बॅटरी नसल्यामुळं मोबाईल गाडीवर चार्जिंग व्हाय नाही. मेन तर प्रॉब्लेम तो आहे. तर त्यासाठी बॅटरी पाहिजे आपल्याला. तर 4LBची बॅटरी लागते. यांनी नुसतेच बॉक्स ठेवलेत पण बॅटरी कुठं दिसा नाही यांच्याकडं. खोल दो वो भी खोल दो. मित्रांनो आता काय करतोय,
मित्रांनो तर गाडीची बॅटरी पण बदलून घेतोय. काय होतंय गाडीची बॅटरी नाही आहे त्यामुळं मोबाईल गाडीवर चार्जिंग होई नाही, त्यासाठी गाडीची बॅटरी पण चेंज करून घेतोय इथंच. आणि गाडी वॉश पण करायची. आता इथं वॉश कुठं करून भेटते काय माहीत नाही आहे. अशा प्रकारे गाडी ही बॅटरी वॉरंटीमध्येच आहे. इसका डब्बा किधर आहे सर? तर मित्रांनो ॲमरॉनची बॅटरी टाकतोय. भाई ये सर ये वारंटी में है, ये किधर मेरा हीरो का जेन्युइन है? खत्म हो गया तो नहीं नहीं ये अभी डाला है. कितने दिन हो गया? इसको 8 महीने हो गए. 8 महीने. कार्ड कहाँ है इसका? कार्ड तो ऑनलाइन रजिस्ट्रेशन है इसका. तो वापस ले जाओ, हाँ। जो बात करते हैं. हाँ. मित्रांनो तर गाडीचं आता एअर फिल्टर एक ही करून घेतोय, साफ करून घेतोय. बाकी गाडी एकदम टकाटक झाली पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो तर राजस्थानच्या रेगिस्तानमुळे फिल्टरचं बघा काय हालत झाली. ते बघा पूर्ण जाम झालाय. ते बघा घाण कशी पडली. भाई हवा है क्या? हवा तो मिल जाएगी, पर लेकिन फिल्टर बहुत है, बाकी देखो कैसे कर. नहीं ये फिल्टर का क्या है मालूम है क्या है? इसको ऑलरेडी ग्रीस लगा के आता है, तो ये मिट्टी पकड़ के ही रखता है. ये कैसे करना है? नया डाल जाएगा, अगर नहीं। जब मत डालना चाहिए ओके. जैसे आपको ठीक है. नया जेन्युइन आहे क्या? तर एअर फिल्टर टाकून घेतलाय आता. चला बघूया. मित्रांनो तर फायनली एअर फिल्टर पण बदललाय आणि ही पण बदलले, आपलं बॅटरी पण बदलली. आता काय करतो हे सगळे बॅग खोलतो आणि गाडी वॉश करून आणतो पहिली. ओके सर बॅग किती रखू खोल के? मित्रांनो तर सगळं साहित्य सोडून ठेवलं गाडीला आणि आता गाडी धुवून घेतोय. लय खराब झाली गाडी, तर गाडी एकदा वॉश करून घेऊया आणि म्हणजे टकाटक आपली लद्दाखला जायसाठी गाडी तयार. मित्रांनो तर गाडी एकदम टकाटकमध्ये धुवून घेतो. गाडीला सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि गाडी आपली लद्दाखला जायसाठी तयार करतोय. मित्रांनो तर सगळं गाडीचं काम झालंय आता आणि गाडी धुवायला निघालोय. टोटल आपल्याला 1000 रुपये इथं बॅटरीचे आणि एअर फिल्टरचे लागले आणि एका ठिकाणी ऑइल बदली केलं तर त्याचे 400, म्हणजे टोटल 1400 रुपये लागले. अजून वॉशिंगचे काय लागतील बघूया. मित्रांनो तर गाडी आता वॉश करायला घेऊन आलेलो आहे. पाहू शकताय गाडी एकदम टकाटकमध्ये धुवून आपण लद्दाखला जायसाठी तयार करतो. हे हार पण काढून टाकून देतो आता. हार एका साईडने तुटला हार. ओके बड़े स्टैंड पे लगा दो साहब बोल रहे थे, बड़े स्टैंड पे लगा हुआ था. मित्रांनो तर फायनली गाडी वॉश झाली, पण एवढी काही चांगली निघली नाही पाहिजे अशी. हे निघला नाही भाई यार. तर मित्रांनो झाली आता गाडी वॉश करून. बघूया कसं होतंय काय होतंय. चलो हां मित्रांनो तर एकदम टकाटक झाली आता गाडी. तर गाडीला एक अजून चार्जर जोडतो म्हणजे ओकेमध्ये होऊन जाईल. ह्या वायरला हे काढून दुसरा चार्जर इथं जोडून टाकूया आपण. नवीन घेतला होता मी. बघूया तो त्याच्यावर डबल पॉईंट आहे आणि तो फास्ट चार्जर आहे. मित्रांनो तर जुना चार्जर खराब झाला आहे आता, तर जुना चार्जर काढून नवीन चार्जर बसवतोय. तर आपल्याकडं नवीन चार्जर होता तर बसूया. इथनं ही वायर सोडवायची आणि त्याला नवीन कनेक्शन करायचं. चालतंय का नाही पाहिजे एवढंच आहे, बाकी काही नाही. झाल्यावर दाखवतो आता. एकट्याला काही जुळत नाही सगळं काही ना. मित्रांनो तर पहिले याला असली फिटिंग होती आणि त्यात घुसवायचं होतं. ह्याला वेगळी फिटिंग आली, तर पहिले काढून टाकून ती बसूया. मित्रांनो तर फायनली चार्जर जोडलाय नवीन.
बॅटरी टाकल्यावर हा फायदा झाला की चार्जर चालू झाला, पण प्लस स्पीडामीटर पण व्यवस्थित चालू झालं. म्हणजे आपल्याला कळेल बाबा किती स्पीडनी गाडी चालली, किती पेट्रोल राहिले. त्या पेट्रोल दिसतच नव्हतं किती शिल्लक राहिले, काय राहिले. मी रिझर्व लागला ना मग टाकत होतो पेट्रोल. आता आपल्याला एक काटे बिटे दिसतील अजून किती किलोमीटर चालती. माझा अंदाज, मी आत्तापर्यंत जेवढं किलोमीटर काढलं ना, मी रोज जेवढं किलोमीटर ट्रॅव्हल करायचो ना ते मागच्या किलोमीटरमध्ये ॲड करत जात होतो. त्यामुळे ॲक्युरेट किलोमीटर आत्ता माझे 7,500 किलोमीटर झालेले. मित्रांनो तर फायनली गाडी रेडी झाली एकदम ओकेमध्ये, टाकासपैकी. आपला फ्लॅग बिग बेन लावून झाला आहे, झेंडा बिंडा लावून ओकेमध्ये गाडी तयार झाली लद्दाखला जाण्यासाठी. पासून आपण ह्या पॅशन प्रो गाडीवर लद्दाखचा प्रवास चालू करणार आहे मित्रांनो, बारामती ते लद्दाख. तर मित्रांनो पाहू घ्या, MH42ची पॅशन प्रो गाडी आहे आणि ह्या गाडीवर आपण लद्दाखची ट्रिप करणार आहे मित्रांनो. आपण ऑलरेडी संपूर्ण भारत यात्रा करत आहे, त्यामध्ये आपण 53व्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचलेलो आहे ना. अमृतसरपासून उद्यापासून आपला लद्दाखचा प्रवास चालू होतो आहे मित्रांनो. जे कोणी नवीन पाहत असेल तर फॉलो नक्की करून घ्या मित्रांनो. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडी तिसऱ्यांदा घेऊन लद्दाखला चाललेला आहे, तर फॉलो नक्की करा मित्रांनो. आणि आपण अमृतसरमध्ये लद्दाखला जाण्यासाठी गाडीची पूर्ण तयारी करून घेतलेली. इथं पाहू शकता गॅरेजमध्येच आहे मी आणि गाडीचं काम करून घेतलं मित्रांनो. तर गाडीचं काम केलं, गाडीचं परफॉर्मन्स चेंज होतं लगेच. बॅटरी बदलून घेतली, बरं झालं बॅटरी बदलली, नाही तर हॉर्नला पण प्रॉब्लेम येत होता, हॉर्न वाजत नव्हता, काय नव्हता. तर आपण 0 करू आता ट्रिप. आता बघू इथलं पुढं किती किलोमीटर होते आपलं. मित्रांनो तर पाणी भरून घेतोय आता. कॅन उर्दू मिळता त्या माणसांनी लगेच ओळखलंय, पुण्याला आला होता, ते गाडीचा नंबर पाहून म्हणतो पुन्हा केड़े शहर से है भाजी? पुणे. पूना से वो फिर कहाँ पड़ता है? हो महाराष्ट्र, मुंबई. अच्छा मुंबई से मोटरसाइकिल से आया है? हाँ मोटरसाइकिल इतना दूर आ गया? हाँ कितने दिन लगे? मेरे को तो आज 53 दिन हो गए. 35 दिन? 53. अच्छा तेरा पे होटल पे रहता है? नहीं हाँ गुरुद्वारा. अच्छा गुरुद्वारा होटल पे कबारा नहीं खाना ना? नहीं पैसे का नहीं है मेरे पास इतने. काम करे करते हैं? हाँ सारा काम? वीडियो बनाता हूँ. अच्छा वीडियो पैसे मिलता हाँ इसके पैसे दे दूँ? वीडियो पैसे दे, कितने देने के इसके? इसके पैसे बताइए तुम्हारे दस नहीं पैसा? 30 रुपये दे भाई. हाँ 30 रुपये. 30 है. इस मेरे को आराम करने का है किसी तो गुरुद्वारे में दोपहर का. ये बात नहीं है. मैंने बता दिया इस चीज़ को करते हैं 2 मिनट नवे बंदे गुरुद्वारा साहब जाके बाइक का ध्यान रखना, सामान का ध्यान रखना. मेन चीज़ है सामान का ध्यान रखना. मेरे को ऐसा हाईवे पे गुरुद्वारा चाहिए जिधर वो लोग हाईवे पे लोग कम आते हैं वैसा. मैं कैसे लोग कम आते हैं. हाँ यहाँ कोई नहीं मिलेगा ऐसा गुरुद्वारा. नहीं वो कैसे अभी मैं रुकता हूँ ना. एक जनता घाटा जी हुए मैं उतना नहीं मिलना. आपको जाना किधर है? मेरे को जम्मू की तरफ जाना है. जम्मू की? आप गलत आ गए. जम्मू की तरफ जाना है तो मैं तो दर्शन करने आया था. वो इधर आ गए. मैं गाड़ी का काम करने आया था होंडा मार्केट. नहीं उठे फिर उठे चले जाओ. वहाँ जमा करा दो, सामान जमा करा के पर्ची ले लेना. गठड़ी घर में जमा हो जाएगा सामान. अरे वो मैं खोलता ही नहीं गाड़ी का. तो मैं क्या बोल रहा था, हाईवे पे कितना दूर है? हाईवे पे हाँ अब आपने सरा मित्रांनो ते एका गुरुद्वाऱ्यामध्ये आलोय थांबण्यासाठी. तर अशा प्रकारे इथं थांबतोय. हे जो चार्जिंगला वगैरे लावतो सगळं साईड. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रामधील दिवस आहे आज 54वा. तर 54व्या दिवशी आपण आहे अमृतसरमध्ये मित्रांनो. तर काल आपण ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये आलो होतो. हायवेच्या जवळच आहे, म्हणजे इथनं जो जम्मूला रोड जातो ना त्या हायवेच्या जवळच आहे. तिथनं जवळपास 1.5 किलोमीटर आत हा गुरुद्वारा होता. तर का परवा दिवशी रात्री झोप नव्हती झाली म्हणून काल आराम करायचा विचार केला. आराम कशाचा करतोय, मी व्हिडिओची एडिट करत बसलो. तर अशा प्रकारे ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये मध्ये राहण्याची व्यवस्था नाही आहे अजून, म्हणजे रूम वगैरे बनायचं चाललं आहे. म्हणजे ही बिल्डिंग चालली नाही, ह्यात रूमच बनायचे. तर इथले जे सेवादार होते त्यांनी आपल्याला इथं फॅन लावून राहण्यासाठी व्यवस्था केली. ती चार्जिंग वगैरेची पण व्यवस्था त्या रूममध्ये होती, त्यामुळं काय अडचण नव्हतं. अशा प्रकारे आपण कालचा मुक्काम केला ना आजचा फायनली आपण
जम्मूच्या दिशेने प्रवास काय नाही. आज नाही मी जम्मूत एंटर करणार, उद्या काय नाही असं वाटतंय मला. आज कुठं ते पठाणकोट वगैरे कुठं तरी आपण एखादा मुक्काम करू असं माझा विचार आहे. बघूया कसं होतंय काय होतंय, कारण आपले व्हिडिओ लई लेट पाठीमागे राहिलेत, त्यांना पुढं पळवायचे. मी आज सगळं इंस्टाग्रामला पुढं घेणार आहे, कारण मला लद्दाख ह्याच्यात रिअल टाईममध्ये काय नाही. आज मी 20 इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकणार आहे. बघू 20 व्हिडिओ टाकल्यावर काय रिस्पॉन्स येतोय, काय होतंय काय नाही. चला ओके, तर चला जाऊया पुढं. ओके, आपली गाडी तयार आहे, सामान वगैरे आटपूया, निघूया. फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. किती वाजले? 11:15 वाजले. मी उरकलं आहे 9 वाजताच. तिथनं पुढं मग यूट्यूब फेसबुकला फोटो टाकला, यूट्यूबला व्हिडिओ टाकला. लय कुठाने भाऊ, यूट्यूबला व्हिडिओ टाकणं सोपं नाही. इथं अशा प्रकारचा सुंदर असा गुरुद्वारा होता. तर आता फायनली अमृतसरला बाय बाय म्हणून निघूया आणि पहिलं हायवेला जाऊन काहीतरी जेऊया. मला मनासारखं जेवण नाही. तर अशा प्रकारचा हा गुरुद्वारा होता. इथं पाहू शकताय. तर चाललंय थंड सरबत बनवायचं. बाबाजी इसके ऊपर से ले जाओ क्या? जाओ. अशा प्रकारे इथनं आपल्याला जायचं आहे पुढं. तर बॅटरी टाकल्यामुळं चार्जिंगची व्यवस्था झाली, पण चार्जिंगच्या केबल घ्यायला लागतील. आपण उधमपूरमध्ये नाही तर कुठं काही घेऊ, जम्मूमध्ये गेलं घेऊ, नाही तर पठाणकोटमध्ये गेलं घेऊ कुठं काही. चला तर मित्रांनो, आता वैष्णवदेवीचा मॅप लावला. इथनं वैष्णवदेवी आहे 257 किलोमीटर आहे. तर चला जाऊया. तर इथनं आपल्याला राईड घ्यायची. ओके मित्रांनो, तर फायनली अमृतसरला बाय बाय म्हणून आपण निघालो आहे पुढच्या दिशेने प्रवासाला. तर आपण आता निघालो आहे जम्मूच्या दिशेने. ओके, आज आपण जम्मूच्या दिशेने निघालोय. मित्रांनो, तर पाहू शकताय रोडवर किती सुंदर हिरवळ आहे. सगळीकडे हिरवळ दिसतंय. एकदम मस्त रोड वाटतो, एकदम टकाटक. झाडाची कटिंग चालली तरी. जबराट असा हायवे. पेट्रोलच्याच गोची होणार आहे, कारण काय झालं, पेट्रोल टाकायचं विसरलो मी. सकाळी मी विचार काय केला होता, जिथं थांबलो होतो ना तिथंच पेट्रोल पंप होता. तिथनं पेट्रोल टाकून पुढचा प्रवास सुरू करायचा असा विचार होता माझा. पण काय डोक्यात गणगण झाली आणि पेट्रोल टाकायचंच विसरलो मी. मित्रांनो, मला असं फिलिंग यायला लागलं की पेट्रोल संपत आलं गाडीचं. गाडी तशी धोका देत नाही मला, पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवला असं मला खात्री आहे. पेट्रोल पंप गाव आलं इथं, पेट्रोल पंप असं नसतं. तुम्हाला ते विचारलं पाहिजे. जेवण करूया सर. इधर नज़दीक पेट्रोल पंप किधर है? कितना दूर? 2 किलोमीटर. 2-2.5 किलोमीटर. मैं भूल गया वो अमृतसर में डालना, तो ख़त्म होने को है. जाएगा क्या? नाली है ना. कितना दूर है? 1 किलोमीटर. ओके, फिर उधर से जाऊंगा डाल के. कौन है इधर? मित्रांनो तर जेवायला थांबलोय आता. आपली शेवभाजी घेतली आणि रोट्या घेतल्यात. चपाती. हाँ, बोलो क्या बोलना है? हिंदुस्तान. ओके, तो मित्रांनो हे सर एक गाव का नाम बताइए इधर कौन सा? गाँव का नाम मोदल बाईपास, अमृतसर. तर तिथं जेवायला थांबलोय. आपली शेवभाजी घेतली, रोट्या घेतल्यात. धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू. तर मित्रांनो, बघूया कसं लागतंय टेस्ट, तुम्हाला सांगतो आणि एन्जॉय करतो शेवभाजी. मित्रांनो, तर फायनली जेवण वगैरे झालंय आणि आता निघतोय. बराच वेळ इथं बसलो. हे जेवण गणलं इथं माहिती का, माझ्या बजेटच्या बाहेर झालं. 220 रुपये झालं
माझं 150 रुपयेच बजेट असते. तर एका वेटर होता त्यांनी गंडावलं जरा, म्हणजे काय त्यांनी बाबा चुकीची माहिती दिली मला, ही एवढ्याला आहे तेवढ्याला आहे, ॲक्च्युअलमध्ये तर लय मागे. मित्रांनो काल सगळं गाडीचं काम केलं पण ही मूठ बदलायची राहिली, मूठ बदलाय पाहिजे होती कालच. चला तिथनं पुढं हॉटेलच होते, मी गडबड केली थांबायची असं वाटतं. नाही पण चांगलं तसं जेवण चांगलं झालं आणि हे पण काय म्हणतो मी आपलं बसायची व्यवस्था चांगली होती. माझं बरंच काम झालं तिथं बसून. पेट्रोल पंप दिसतोय पुढं, तर पेट्रोल टाकूया आपण. किती राहिलं ह्याच्यात कॅमेऱ्यात जागा किती? ओके मित्रांनो, तर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं 500 रुपयाचं आणि आत्ता आपण चाललो आहे एक आपले संत नामदेव महाराज आहे ना, त्यांची समाधी आपण महाराष्ट्रात पण आहे असं म्हणतो. आणि एक समाधी तिथं मान्यता आहे की इथं पंजाबमध्ये गुरदासपूरमध्ये. तर आपण आता गुरदासपूरची संत नामदेव महाराजांची समाधीचे दर्शन करायला चाललो आहे. कारण आपल्याला कमेंट आली होती की भाऊ तिथं जाता तर आपण तिथं चाललो आहे आता. बघूया कसं होतं आहे काय होतं आहे. जमलं तर मुक्काम पण तिथं काढण्याचा प्रयत्न करूया आपण. अशा पद्धतीचं नियोजन आहे. चलो मित्रांनो, तर ह्या जो हायवे आहे ना ह्याला तुम्हाला ते बर्गर बिर्गर सगळं भेटून जाईल. डॉमिनोज, बर्गर किंग, KFC सगळं इथं. मित्रांनो, ते एकदम चकाट असा रोड आहे आणि भाताची शेती दोन्ही साईडला. पंजाब 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 जम्मूपर्यंत सपाटच आहे. जम्मू नंतर पुढं आपण ज्यावेळेस कटराकडे जायचं तिथं पुढं डोंगर चालू होतो. जम्मूपर्यंत रिलॅक्सच आहे. मित्रांनो, तर आपण गुरदासपूर या जिल्ह्यामध्ये पोचलो आहे आणि बाटला या गावापाशी पोचलो आहे मित्रांनो. तर इथनं जवळच घूम म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये संत नामदेव महाराज यांचं मंदिर आहे, म्हणजे गुरुद्वारा आहे. तर अशा पद्धतीचं ठिकाण आहे. तर पहिलं काय केलं माहिती का, डबल हेल्पटा पडाय नको म्हणून अगोदरच चेक करून घेतलं बाबा की आपण बरोबर लोकेशनला चाललो आहे का नाही. तर बरोबर लोकेशनला चाललो आहे. आता इथनं एकूण 30 किलोमीटर राहिले, म्हणजे आपण मेन रूटच्या बाहेर चाललो आहे. 29-30 किलोमीटर. हायवेला इतक्या बुंगाट गाड्या वाचत ना बाबा, काय खरंच नाही. जबराट स्पीडनी गाड्या येतात. येतं आता मोठ्या गाड्या होत्या, आपल्या बारक्या कार बीत अशा येतात ना, गुळीत काय ती. अशा पद्धतीने आता आपण छोट्या रोडला लागलो आणि तिथनं 29 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. पाहू शकताय तुम्ही. बघू, एक भाऊनी कमेंट करून सांगितली होती तर जा इकडं. बरोबर व्हिडिओ 4-5 दिवस मागं होते, त्यांनी पुढची कमेंट केली होती, त्यामुळे मला जमलं जायला. तर चला जाऊया आज. तिथं राहायची व्यवस्था असायला पाहिजे, मेन म्हणजे नेटवर्क असायला पाहिजे. राहायची व्यवस्था नसली तरी चाललं, राहायची व्यवस्था मी कुठं तरी पाहिजे, फोनला नेटवर्क असायला पाहिजे. चला फायनली हे इथं थांबलो होतो एक व्हिडिओ टाकायला आणि हे सर आपले हरियाणाचे भेटले होते. तर इथं काही काम करतात काय माहिती, पण ते लय आतनं भरलेली होते. इथल्या लोकांनी त्यांना त्रास दिला बहुतेक लय. ते म्हणतात की इथले जे शीख लोक आहेत ते पाकिस्तानच्या बाजूने, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला माहीत नाही आहे काही नक्की, पण त्यांचं म्हणणं आहे की बाबा भारताची अजिबात इज्जत करत नाही आहेत. मी ज्या भागात आलो आहे ते गुरदासपूरमध्ये, आणि झेंडा बिंडा फाडून टाकतात, शिव्या देतात, रामाला शिव्या देतात, असं ह्यांचं म्हणणं होतं. मला काय खरं खोटं माहीत नाही आहे. त्यांना म्हणलं व्हिडिओमध्ये आता म्हणलं टाकली यांची म्हणे मला मारून टाकतात. पण आपण जसा बिहेवियर करू ना लोकांशी तसेच बिहेवियरचे असतात लोक. मित्रांनो, तर इथले छोटी छोटी गाव आहेत आणि
इथं भाताची शेती केली जाते बघा. भाताचंच सगळीकडे चाललंय. काय यांनी तर डायरेक्ट विटाचेच बांध घालून टाकलेत कायम सुरती पाणी साठायसाठी अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो आता इथनं 6 किलोमीटर राहिले. पेट्रोल पंप वगैरे आहेत सगळे व्यवस्थित. 2 पदरी रस्ता आहे. मेन म्हणजे तिथं एक तर पहिलं वोडाफोनला फुल रेंज पाहिजे आणि दुसरे तिथं राहण्याची व्यवस्था पाहिजे. अशा पद्धतीने असलं तर मग मजा येईल. नाही तर मग मला लय उलटं फुलटं होऊन जाईल. कारण मी आज 20 रील टाकायचं ठरवलं आहे. आता त्यातपैकी मी किती टाकल्या असतील? 8-9 टाकल्या असतील. अजून टाकायच्याच मला भरपूर सारे. मित्रांनो तर फायनली आपण पोचलो आहे आता गुरुद्वाऱ्यात. हाच गुरुद्वारा आहे का काय माहिती एक्झॅक्ट. नाही तर ह्या पाठीमागे एक गुरुद्वारा आहे. बाबा जी ये संत नामदेव गुरुद्वारा कौन सा है? ये तो कहना था उनका ही ओके. ये भी उनका ही और आगे है क्या दूसरा? एक तो गुरुद्वारा आगे है, कितना इधर से ऐसा जाने का मुड़ के? इधर ये आगे ना इधर नाव से ओके ओके. मैं रात को इधर रुक सकता हूँ क्या? करके जाएगी। रात को इधर हाँ जी, रात को रुक सकता हूँ क्या इधर? रात यहीं रुक सकते हो। ये- आइडेंटिटी कार्ड हैगा? हाँ इधर क्या उधर? ठीक है मैं उधर से दर्शन करके आ जाता हूँ. दर्शन हाँ इधर उधर फिर के इधर आ जाता हूँ. मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र से आया हूँ बाइक से. ओके ओके थैंक यू. तर मित्रांनो चला हा गुरुद्वारा आहे. पहिलं तिकडच्या गुरुद्वाराचे दर्शन करून येतो. दोन्ही पण त्यांचेच एक म्हणतात ते पण संत नामदेव महाराजांचाच आहे आणि हा पण नामदेव महाराजांचाच आहे. जवळपास 10 किलोमीटर आहे इथनं. बघूया तिथं राहायची व्यवस्था नाही झाली तर इथं विचारून ठेवलं आहे सेफ साईड. ठीक आहे तो गुरुद्वारा दिसतोय. आता ही सगळं पंजाबीमध्ये लिहिलं आहे. काय कळतं आहे आपल्याला कळत नाही काय तितकं असं लिहिलं आहे. मित्रांनो विचार करा नामदेव महाराज इथं कसं काय आले असतील आणि नामदेव महाराजांनी शीख धर्मामधील गुरुद्वाऱ्यात आहे त्यांचं पूजन केलं जाते. जबराट इतिहास आहे. कुठं कुठं बी कनेक्ट होते. एंट्री की दर्शक आहे. मित्रांनो तर फायनली पोचलो आहे आपण. हे पाहू शकताय बाबा नामदेव कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे स्कूल ह्यांचे म्हणजे गुरुद्वारा पण हेच आहे. ओके तर चला बघूया कसं होतं दर्शन काय. मित्रांनो तर फायनली आपण बाबा नामदेव गुरुद्वारा येथे पोचलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो बाबा नामदेव गुरुद्वारा आपले जे संत नामदेव होते त्यांचा हा गुरुद्वारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा कुठे आहे? हा मित्रांनो हा पंजाबमधील गुरदासपूरमधील घुमान या गावामध्ये आहे मित्रांनो. तर चला हा गुरुद्वारा पाहूया. तर पाहू शकता त्यांच्या नावाने एक शाळा पण आहे बाबा नामदेव कॉन्व्हेंट स्कूल म्हणून आहे. तिथं इकडं पाहू शकता इथं नामदेव भवन म्हणून पण आहे. हा मेन गुरुद्वारा आहे. तर चला गुरुद्वाराच्या आत जाऊया. तिथं गाडी पार्किंगला लावली. इथं चप्पल काढून ठेवलेली आहे. तर मित्रांनो नामदेव महाराज त्यांच्या जे काळखंड होता त्यांचा म्हणजे जन्म ते समाधी घ्यायचा काळखंड होता ना त्यामध्ये ते शेवटचे 25 वर्ष नव्हे ते पंजाबमध्ये राहिले होते मित्रांनो. आणि ते फिरत ह्या हे जंगल आहे ना ह्या जंगलामध्ये तपस्या करून लोकांना संदेश देत होते. त्यामुळे त्या ह्या नाही ते ह्या ठिकाणी आले होते आणि इथं येऊन नाही लोकांना जंगलामध्ये तपस्या करून त्यांना नाही कीर्तन वगैरे सांगत होते. आणि त्यामुळं हे नामदेव महाराज फिरत आले होते. त्यामुळं घुमते आलेले होते म्हणून ह्या गावाला घुमन या गावाचं नाव ठेवलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथनं गुरुद्वारा मेन कुठं हे ऑफिस दिसतंय. इकडं गुरुद्वारा दिसतंय. पेन म्हणजे पहिलं तर डोकं कवर करायला पाहिजे. एक मिनिट मित्रांनो तर पहिलं तुम्हाला नाही आता हे घातले गुरुद्वारात आलं ना पहिलं सिर कवर करायला लागतंय मित्रांनो. तर काय कळतंय पहिलं तुम्हाला इथला परिसर दाखवतो मग ह्याचा इतिहास सांगतो मित्रांनो. तर इथपर्यंत कुठपर्यंत आलो होतो मी घुमते इथं आलं होतं त्यामुळे इथं ह्या गावाला घुमन हे नाव पडलेलं आहे मित्रांनो.
तर चला आपण आज जाऊया. अशा प्रकारचा हा गुरुद्वारा आहे. चला तर पाहू शकता असा प्रचंड मोठा तिकडून एंट्रन्स आहे आणि इकडून आपण आज जायचं अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे हा. तिकडं हॉल पण दिसतोय, लंगर हॉल. आपली राहायची व्यवस्था कुठं होती बघूया आपण. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का? ठीक आहे, आलंय का मित्रांनो. तर आलोय आता आतमध्ये. अशा प्रकारचे मंदिर आहे आत. मित्रांनो तर हेच ते ठिकाण आहे. ह्या ठिकाणी संत नामदेव महाराजांनी समाधी घेतली असं मानलं जातं मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी संत नामदेव महाराज आपला विश्राम करत होते. ते हे त्यांचं ठिकाण होतं. त्यामुळं इथं हा बेड पण दर्शनासाठी ठेवलेला आहे मित्रांनो. येथे मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रातील एका भाऊंनी हे स्वतःच्या हाताने तयार केलेलं चित्र नामदेव महाराजांचं आहे. तर ते पण फोटो फ्रेम करून येथे ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर वरती पाहिलं तर इथं संत नामदेव महाराजांचा एक सुंदर असा फोटो आहे. आणि इथे सर्व पंजाबमधनं लोक दर्शन करण्यासाठी येतात आणि हे खूप प्रसन्न वाटणारं ठिकाण आहे मित्रांनो. इथं खूप शांतता असते. तर मित्रांनो नामदेव महाराजांनी ज्यावेळेस ते आले होते 13व्या शतकामध्ये, त्यावेळेस ना ते येथील लोकांना, गुमनगाव येथील लोकांना प्रबोधन करत होते. पंजाबी भाषेत आणि लहदी भाषेमध्ये प्रबोधन करत होते. आणि त्यांचं प्रबोधन इतकं भारी होतं की जे शीख धर्माचे 5वे गुरु आहे गुरु रामदेवजी यांनी नव्हे शीख धर्मातील जो ग्रंथ आहे धर्मग्रंथ त्यामध्ये पण नामदेव महाराजांचा समावेश केलेला आहे. त्यामुळेच इथे नामदेव महाराजांचा गुरुद्वारा बनलेला आहे मित्रांनो. हा असा गुरुद्वाराचा परिसर आहे. आतमध्ये पण खूप मोठा असा परिसर आहे मित्रांनो. मंदिराच्या समाधी मंदिराच्या बाजूलाच एक छोटं मंदिर आहे. ते कशाचं आहे ते माझ्या लक्षात आलं नाही, पण आहे एक छोटं मंदिर. त्याच्या समोरच आलं ना पुढं तर मित्रांनो पुढं पण आपल्या तर पाहू शकता हे इथले नामदेव महाराजांनंतरचे जे बाबा झाले असतील त्या बाबांचा हा फोटो दिसतोय असं मला वाटतंय. तर मित्रांनो मंदिराच्या पुढं आलं ना पुढं आपले हिंदू धर्मातले पण खूप सारे मंदिरं बनवलेत आलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्या गणपती बाप्पांचा फोटो आहे. अजून इथं शिवलिंग आहे मोठं महादेवांचं. आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईचा पण फोटो आहे. असे म्हणजे खूप देवी देवतांचे पण समोर फोटो आहेत. तुम्ही कधी ह्या भागात आला तर ह्या ठिकाणी नक्की या. संत नामदेव महाराज गुरुद्वारा मित्रांनो. बाबा नामदेव म्हणून ओळखलं जातं. इथं पाहू शकता विठ्ठल रुक्माईचा पण फोटो आहे, राधाकृष्णाचे भरपूर सारे आहेत, म्हणजे सगळे देवी देवतांचे फोटो आहे मित्रांनो. त्याच्या बाजूलाच गुरुद्वारा आहे. तर इथं बघा संत नामदेवांचं हे मराठीत लिहिलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही संत नामदेवांच्या तुम्ही वाचू शकताय, तुम्हाला वाचायला येईल. तर मित्रांनो तिथनं पुढं आपण मित्रांनो समाधी मंदिराच्या पुढंच बाबा नामदेव गुरुद्वारा आहे. तिथे नव्हेस नामदेव महाराजांची जी अंगठी होती ती अंगठी असती त्या गुरुद्वाऱ्यामध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारचा खूप मोठा गुरुद्वारा आहे. खूप भारी वाटलं या ठिकाणी येऊन. एकदम मस्त ठिकाण वाटलं मला. तर मित्रांनो तर आतमध्ये दर्शन करून माघारी आलो आहे आता आणि चांगलं वाटलं. आपल्या महाराष्ट्राचं हे पवित्र देवस्थान इथं एक आहे ते पाहून पण चांगलं वाटलं. पाहू शकता अशा प्रकारचा सुंदर असा परिसर आहे. तर आता इथं राहायची व्यवस्था कशी काय पाहूया मित्रांनो. तर दर्शन वगैरे घेऊन आलो. एकदम मस्त दर्शन झालं. एकदम भारी पवित्र स्थळ आहे. त्याची माहिती सगळी व्हॉइस ओव्हर करूनच टाकल मी, का आतमध्ये एवढ्या शांततेत आपण बोलायचं हे योग्य वाटत नाही आहे. त्यामुळं टाकलं. आता काय करतं बूट तर इथं जमा केलं तर इथं अगोदर गाडी लावतो आणि मग आज जातो. बूट उद्या सकाळीच घालताना घेऊ असं माझं विचार आहे मित्रांनो. तर गाडी वगैरे आत लावली. आता राहायसाठी बाबाजी रूम देतात. बाबाजींचा व्हिडिओमध्ये घेतो बाबाजींना. बाबाजी किधर रूम दे रहा हूँ, आपका एंट्री डाल के ना ओके रूम ले लो. ओके वहाँ पे अपना सामान उठा लो. नहाने धोने का प्रबंध वहाँ पे है बाथरूम. ओके रात को सोने का जहाँ पे एसी लगा हुआ है. ओके. रूम में फैन रहेगा तो भी चलेगा? फैन है उसमें. हाँ तो सो जाओगा. अगर गर्मी बहुत होती है रात को सोना होगा. जहाँ पे एक आदमी हमारा चौकीदार रहता रात को, ओके उनको बोल दूंगा उनके साथ में सो जाना जाओ. ओके सही बने. ओके थैंक यू. मेरे को तो
मित्रांनो, तर आपण बाबा नामदेव गुरुद्वारा येथे आलेलो आहे, म्हणजे संत नामदेव गुरुद्वारा येथे आलेलो आहे. तर मित्रांनो, इथं राहण्याची सोय पण एकदम उत्तम. महाराष्ट्रातला आला आहे म्हणल्यावर लई रिस्पेक्ट आहे भाऊ इथं, कारण महाराष्ट्रातनं इतक्या लांब दर्शन करायला आलो आहे म्हणून त्यांनी आपल्याला रूम वगैरे दिली. काही चार्ज नाही, काय नाही. तुम्हाला रूम दाखवतो. अशा प्रकारची रूम आहे, हे पाहू शकताय. अशा प्रकारची रूम आहे आणि अटॅच वॉशरूम पण आहे त्याला. आता असा अटॅच वॉशरूम पण आहे. तर चला अगोदर थोडं तोंड हातपाय धुतो आणि मग बघूया. ते म्हणले झोपायला जर झोप नाही आली तर AC मध्ये या तिकडं हॉलमध्ये. ओके. तर जेवण करतोय आता इथंच गुरुद्वाऱ्यामध्ये. तर जेवणामध्ये पाहू शकता बटाट्याची भाजी होती आणि रोट्या होत्या. डायरेक्ट काला केला आणि कालाच खातोय अशा पद्धतीने पाहू शकताय. पाणी बिणी आणलेलं आहे. तर धन्यवाद. अशा पद्धतीने जेवतोय. लेट झालं, उलट माझ्यासाठी थांबले होते. मित्रांनो, तर अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे. तुम्हाला पाहिलं दाखवलंच असेल अगोदर. फॅन वगैरे आहे आणि इथंच झोपतोय आता. सकाळी यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करायचे. आज 20 व्हिडिओ टाकणार होतो पण 20 नाही झाले. अजून एक झोपता एक टाकून जातो. चला मित्रांनो, तुम्हाला संत नामदेव महाराजांच्या गुरुद्वारा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन पास असाल तर सबस्क्राईब करा. भरपूर जण म्हणतात की भाऊ त्यांची संत नामदेव महाराजांची समाधी पंढरपूरला आहे. 90% लोक असंच म्हणतात. काही लोक म्हणतात हिंगोलीला आहे आणि काही लोक म्हणतात पंजाबमध्ये. तर मित्रांनो, इतके मोठे संत होते. तर सगळीकडं वेगवेगळी मान्यता आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. सबस्क्राईब करा.